मेरी आवाज ही पहचान है। सगळ्या जगभरात ज्या जादुई आवाजाचं गारुड आहे तो आवाज मात्र आज शांत झालाय। भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी आली आणि जगभरातल्या लाखो चाहत्यांच्या काळजामध्ये धस्स झालं। गेली कित्येक दशक जो आवाज ऐकत ऐकत आपण लहानाचे मोठे झालो तो आवाज आजपासून शांत झालेला आहे। लता दीदींच्या रूपाने या देशाने नव्हे तर जगानंच एक गान सरस्वती प्रत्यक्षात अनुभवली। मात्र वयाच्या 92व्या वर्षी दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं। लता दीदींचं पार्थिव प्रभुकुंजवर आणल्यानंतर राज ठाकरे, अमिताभ बच्चन यांच्यासह विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी पार्थिवाचं दर्शन घेतलं। त्यानंतर दुपारी 4च्या सुमारास लता दीदींच्या पार्थिवाच्या अंतिम प्रवासाला प्रभुकुंजवरून सुरुवात झाली। लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो मुंबईकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती। लता दीदींचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी मुंबईकर रस्त्यावरही उतरले। संध्याकाळी 5:45च्या सुमारास लता दीदींचं पार्थिव शिवाजी पार्कवर आणण्यात आलं। यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी लता दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं। मंत्रिमंडळातले अनेक मंत्रीही यावेळी उपस्थित होते। सचिन तेंडुलकर, शाहरुख खान यांनी सुद्धा लता दीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। हजारो नागरिकांच्या उपस्थितीत लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला। लता मंगेशकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संगीत क्षेत्रासाठी वाहून घेतलं होतं। त्यांना आवाजाची ईश्वरी देणगी लाभली होती, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। लता मंगेशकर ने अनेक भारतीय भाषाओं के संगीत को भी अपने योगदान से मजबूत करा, लोकप्रिय किया और मूल शास्त्रीय संगीत से बने गानों से उन्होंने नई पीढ़ी को भी शास्त्रीय संगीत को जानने का और उसकी मधुरता को पहचानने का मौका दिया। आज लता जी हमारे बीच में नहीं है। हमेशा गीता में, ईश्वर में इनकी श्रद्धा रही। मैं ईश्वर के श्री चरणों में यही प्रार्थना करता हूँ कि लता जी की आत्मा को चीर शांति दे और उनके चाहने वालों को इस सदमा सहन करने की शक्ति दे। ओम शांति शांति शांति। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली। अनेक इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा लता दीदींनी गायलेली गाणी अजरामर झालेली आहेत। भारतरत्न लता मंगेशकर यांचं योगदान देश कधीच विसरणार नाही। त्यांच्या निधनानं संगीत क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, अशी भावना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे। आज ही जानकारी प्राप्त हुई सुबह कि भारत रत्न लता मंगेशकर जी अब हम सबके बीच नहीं रहे। लता जी का जो योगदान भारत में रहा है, भारतवासी किसी भी सूरत में उनको भूल नहीं सकते। मुझे याद है कि जब भारत रत्न की उपाधि से उन्हें नवाजा गया था, जिसमें उनको सम्मानित किया गया था, उस समय समाज जीवन के हर क्षेत्र से इस बात की प्रशंसा की गई थी। यह चयन बहुत ही उपयुक्त हुआ है। लेकिन अब वो हमारे बीच नहीं रही। मैं ज्यादा कुछ न कहते हुए इतना ही कहना चाहूंगा कि यह एक अपूर्णीय क्षति है और मैं उनके प्रति अपनी हार्दिक श्रद्धांजलि अर्पित करता हूं। लता दीदींचं योगदान हा देश कधीच विसरू शकणार नाही, असं राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं। तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुद्धा लता मंगेशकर यांच्या निधनाविषयी शोक संदेशामध्ये आपल्या सहवेदना व्यक्त केल्या। भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या समृद्ध सुरांनी संगीताला एक वेगळी उंची दिली। भाषांच्या सीमा ओलांडून त्यांनी आपल्या सुमधुर सुरांमधून विश्वविक्रम केला। त्यांच्या निधनामुळे देशाचं मोठं नुकसान झाल्याची भावना ओम बिर्ला यांनी व्यक्त केली आहे। लता मंगेशकर जी के निधन पर मैं अपनी गहरी संवेदना व्यक्त करता हूं। अपने समृद्ध स्वरों से उन्होंने संगीत को नई ऊंचाइयां दी
लता दी के गाए गीत लोगों को जोड़ते थे। भाषा के बंधन को तोड़कर उनके गीत विश्व के प्रत्येक हिस्से तक पहुंचे। उनके गाए गीत पूरे विश्व को भारत से जोड़ने का महत्वपूर्ण कार्य करते थे। ऐसे अनेक अवसर आए जब उन्होंने हमारे सैनिकों का मनोबल बढ़ाया। उनसे प्रेरणा पाकर लाखों युवा संगीत से जुड़े। उनका निधन संपूर्ण राष्ट्र के लिए अपूर्णीय क्षति है। हम भले ही वो हमारे बीच में नहीं रही, लेकिन अपने गीतों से उनकी सदैव स्मृतियां हमारे बीच में रहेगी। ईश्वर दिवंगत आत्मा को शांति प्रदान करे। उनके परिजनों और प्रशंसकों के प्रति भी मेरी संवेदना। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सुद्धा लता मंगेशकर यांच्याविषयी आपल्या आठवणी जागवल्या। 2 वेळेला मुंबईत भेट झाल्याचं सांगतानाच लता दीदींना आपल्याविषयी विशेष स्नेह होता। दीदींच्या जाण्यानं देश शोकसागरात बुडाला असल्याची भावना अशोक गेहलोत यांनी व्यक्त केली आहे। लता मंगेशकर जी के साथ मेरी मुलाकात भी 2 बार हुई थी बॉम्बे के अंदर। मेरे प्रति बहुत स्नेह था उनका और पूरे देश के दिलों पर राज करने वाली वो ऐसी एक शख्सियत थी, वो हमारे बीच से चली गई। इतिहास में उनका नाम अमर हो गया है। पूरा देश आज गमगीन होगा। संपूर्ण देश शोकसागरात बुडाल्याची भावना देशभरामध्ये व्यक्त होतीये। काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनीही लता मंगेशकर यांच्या निधनाविषयी दुःख व्यक्त केलंय, शोक व्यक्त केलेला आहे। 1000 वर्षातनं एखाद्या अशा व्यक्तीचा जन्म होतो। लताजी अशाच एक महान व्यक्ती होत्या, अशा शब्दात गुलाम नबी आझाद यांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे। आज भी कई ऐसे गाने हैं कि आंखों में आंसू आ जाते हैं, क्योंकि ये ऐसी आवाज़ है, इसको सुन के ही मेस्मराइज हो जाता है इंसान, एक खो जाता है इंसान। ये वो आवाज़ है कि हर आदमी जो बूढ़ा है, जवान है, नौजवान है, बच्चा है, औरत है, मर्द है, लता जी की आवाज़ को सुनकर वो ठहर जाता है, थम जाता है दिल जैसे अपनी जगह। एक आखिरी छोटा, मेरे वतन के लोगों जो सैकड़ों हजारों सालों तक भारत को एकीकृत, संगठित, मजबूत, ये तो रहेगा हमेशा। और इस तरह से इन्होंने और कई गाने गाए हैं, देशभक्ति के गाने गाए हैं, रफ़ी साहब के साथ गाए हैं, खुद भी गाए हैं, जो हमारे देश को हमेशा इकट्ठे रखने का पैगाम देते हैं। लता दीदी आता आपल्यात नाहीत, पण लता दीदींच्या निधनामुळे अवघा देश शोकसागरात बुडाल्याची भावना माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलेली आहे। लता दीदींनी केवळ देशातच नाही तर जगभरामध्ये आपल्या सुरांमुळे भारताचं नाव मोठं केलं, अशा शब्दात जावडेकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे। लता मंगेशकर जी का निधन देश को रुलाया है। वो भारत रत्न थी, हमारे सबके दिलों में बसती थी। दुनिया में भारत का नाम रोशन करने में वो एक प्रमुख कलाकार थी। उनके जाने का सबको बहुत दुख होता है। वो देशभक्त भी थी, मराठी भाषा, सभी भारतीय भाषाएं और उसके साथ साथ इतिहास पर भी उसका खास अध्ययन था। उनको हमारी विनम्र श्रद्धांजलि हमेशा याद रहेगी लता, और हमारे साथ रहेगी उनके संगीत से। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा
लता दीदींच्या विषयी आपल्या सहवेदना व्यक्त केलेल्या आहेत. लहानपणापासूनच लता दीदींची गाणी ऐकत आलो आहोत, त्यांच्या जाण्यानं दुःख झालं अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलेली आहे. प्रशंसा ही नहीं, उसके इससे पागल भी थे. हम लोग भी बचपन से लेकर आज तक भी उसके गीत जितने भी है, सॉन्ग्स, फिल्म सॉन्ग्स या संगीत या भजन के, सभी सुन के हमको भी हम बहुत प्रशंसा भी करते हैं, उनके फैन हैं. तो जब हमसे वो अलग हो गई है, इस दुनिया से चली गई, ये बहुत बड़ा दुख है. एंड वी फील वेरी बैड. लता दीदी हे जागतिक संगीत विश्वाला पडलेलं एक अद्भुत स्वप्न होतं. ते स्वप्न आज भांगलंय. संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपलाय अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दीदींच्या सुरेल सुरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. त्यांच्या जाण्यानं प्रत्येक घर शोकाकुल आहे. स्वर्गीय आनंद देणारी त्यांची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्यचंद्र असेपर्यंत राहतील असंही त्यांनी म्हटलंय. संपूर्ण देशाच्या पातळीवर 2 ते 3 दिवस दुखवटा पण जाहीर करण्यात आलेला आहे अशा प्रकारची बातमी मला समजलेली आहे. परंतु खरोखरीच जोपर्यंत चंद्र आणि सूर्य हे आहेत तोपर्यंत लता दीदींची गाणी हे जग, हा भारत देश आणि हा महाराष्ट्र पुढं अनेक पिढ्या ऐकतच राहणार आहे, ह्याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये ती मात्र शंका नाही. पुन्हा एकदा मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. वयाच्या 92-93 वर्षी ते आपल्याला सोडून गेल्या. करोनासारखा आजार त्यांना झाला होता. त्या आजारातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ते बाहेर पण पडल्या होत्या, पण पुन्हा काळाने हे सगळं आपल्या पुढं मांडून ठेवलं आणि त्यांचं दुःखद निधन झालं. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही लता दीदींविषयीच्या आपल्या आठवणी जागवल्या. लता दीदींनी आपल्या दैवी स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. लता दीदी आपल्यामध्ये देहरूपानं नसल्या तरी सुमधुर स्वरांनी त्या अजरामर झाल्या आहेत अशी भावना थोरात यांनी व्यक्त केलेली आहे. लताजींजवळ प्रचंड असं हे वैभव होतं गायनाचं, आणि म्हणून लताजी ह्या आपल्या सर्वांचा मानवतेचा एक ठेवा आहेत. त्यांची गीतं ही मानवतेचा ठेवा आहे. आणि मानवता जोपर्यंत आहे, माणूस आहे, तोपर्यंत लता दीदी या सर्वांना कायम आनंद देत राहणार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मी लताजींना या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना साड्यांची विशेष आवड होती. व्हाईट आणि क्रीम कलरच्या साड्या त्यांना आवडायच्या. कोल्हापुरातल्या चंद्ररूप दुकानातून त्या नेहमी साड्या खरेदी करायच्या. लता दीदींच्या जाण्याची बातमी कळताच इथल्या सर्वांवर शोककळा पसरली आहे. तर मी लहान होतो ते दिवाळीला यायचे आणि आम्ही सगळे जे कझिन्स होतो, माझे भाऊ वगैरे छोटे असताना आम्हाला फटाकडे वगैरे घेऊन ते आम्हाला पन्हाळ्याच्या त्यांच्या घरी घेऊन जायचे. आणि संबंध म्हणजे कर्नाड फॅमिलीशी आजोबांपासून संबंध आहे. त्यांचे आजोबा होते, माझे मोठे काका डॉक्टरांशी संबंध होते. छोटे काका जे आहे ते मागच्या वर्षीच वारले, त्यांच्याशी चांगले संबंध होते त्यांचे. ते नेहमी यायचे कोल्हापुरात, कधी पण यायचे. चंद्रूपमध्ये त्यांची एक व्हिजिट होती, त्यावेळी ते यायचे, त्यांना साडी वगैरे दाखवायचे. त्यांची स्पेशालिटी होती, त्यांना व्हाईट आणि क्रीम साड्या पाहिजे असायचे. चंदेरी, माहेश्वरी, इंदोरी आणि बनारसी हे सगळे साड्या त्यांना आवडायचे. आणि काका पण त्यांच्याशी एकदम हसत खेळत, असं कधी वाटायचं नाही की एवढे मोठे हस्ती आहे, एवढे मोठे गायिका आहे, की बाबा आपल्याशी एवढे चांगले हे आहे.
पण दुकानात यायचे, घरी पण दिवाळीत त्यांची कधी पण हे असायची ट्रिप असायची कोल्हापूरला, घरी येऊन जेवून जायचे. कोल्हापूर आणि लता दीदी यांचं नातं अनोखं होतं. चित्रपट सृष्टीचा उदय कोल्हापुरातून झाल्यामुळं लता दीदींच्या करिअरला कोल्हापुरातून सुरुवात झाली. त्यावेळेला मंगेशकर कुटुंबियांची परिस्थिती खूप बेताची होती. त्यामुळे सुरुवातीला भाड्याच्या खोलीत त्यांना राहावं लागत होतं. मंगळवार पेठेतल्या लक्ष्मण कारेकर यांच्या घरी वयाच्या 10व्या वर्षांपासून आई वडिलांसोबत त्या राहायला होत्या. या काळात त्यांना जेवण सुद्धा मिळायचं नाही. त्यांचा स्वभाव सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा असा होता. लहानपणी त्या जनावरांचं शेण सुद्धा गोळा करायच्या. आजपर्यंत त्यांनी या घरांची नातं कायम ठेवलं होतं. कधी काळी कोल्हापुरात आल्या तर या घरातल्या लोकांना त्या भेटून जात असत. आशा भोसले यांनीही नुकतीच या घराला भेट दिली होती. कोल्हापुरातल्या याच घरी त्या कित्येक वर्ष वास्तव्याला होत्या. मंगेशकर कुटुंब 1940 ते 42 या काळामध्ये पुण्यातल्या शुक्रवार पेठेतल्या रेवडीवाला बोळीमध्ये राहत होतं. तिथल्या जुन्या मेहंदळे वाड्यात दीनानाथ मंगेशकर राहिलेले होते. ज्या वाड्यात लता दीदींचं बालपण गेलं त्याच मेहंदळे वाड्यासमोरून स्थानिकांनी मंगेशकर कुटुंबियांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे. आपण थेट पुण्यातील शुक्रवार पेठेत आलोत. इथंच लता दीदींचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर 1940 ते 42 अशी 2 वर्ष राहिले आणि इथंच त्यांनी देहप्राण त्यांचं निधन झालं असं सांगितलं. इथं सगळे शेजारी आहेत. हा पहिला मेहंदळे वाडा होता. त्यांच्या काही आठवणी इथं काही लोक राहिले होते त्यांच्यासोबत. त्यांची पुढची पिढी आता आपल्यासोबत आहे. लता दीदींसोबत जे लोक राहिले त्यांची पुढची पिढी ते आपल्याला काही आठवणी सांगतील. मला सांगा तुमचं नाव काय आणि कसा तुमच्या कुटुंबाचा संपर्क आला? माझं नाव सुभाष दत्तात्रय रेळेकर. माझे वडील आमचं सगळे बालपण माझ्या वडिलांचं आमच्या आजोबा आम्ही तर स्थानिक सगळे नागरिक म्हणजे आम्ही इथं रहिवासी होऊन कमी कमी 100 वर्ष झालेले आहेत. त्यावेळेला आमचे वडील सांगायचे की लता दीदी यायच्या आपल्या 2 वर्ष स्थानिक होत्या. काय त्यांचा आवाज खूप छान होता आणि त्यांना लहानपणापासूनच गाणं गुणगुणायची ही आवड होती. आणि कालांतराने खूप वर्ष आली म्हणजे आता आमचे वडील पण एक्सपायर झाले त्यामुळं परिचय नाही. पण एक साधारण 5-6 वर्षापूर्वी आशा भोसले ताई ह्या ज्यावेळेला दत्त मंदिरजवळ कार म्हणून आल्या होत्या त्याला मला कळलं की आशा भोसले आलेले आहेत. तेव्हा मी त्यांच्या ड्रायव्हरने विचारलं कोणी गाडीत, तर ते म्हणले की आशा भोसले ताई बसल्यात गाडीत. मग मी त्यांना भेटायला गेलो की त्यांना काय आठवतं का काय माहिती आहे का. मग मी त्यांना ओळख करून दिली की मी सुभाष दत्त रेळेकर रेडिओ बोळ इथं राहतो. त्यांना रेडिओ बोळ का, अरे वा 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 इथं म्हणे माझं बालपण गेले, बरं तू भेटला बोलले मला खूप आनंद वाटला. आणि त्यांना भेटूनसुद्धा माझं मन गैवरलं की मंगेशकर कुटुंबापैकी लतादींच्यापैकी आपल्याला कोणतरी भेटलं आहे असं माझं मन अजूनही त्या आनंदामध्ये आहे की बाबा अजूनही आपल्या मंगेशकरांच्या आठवणी आपल्या हृदयामध्ये आहेत. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी लता दीदींची वाट पाहत थांबले होते. याबद्दलची एक आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. जिस टर्म में वो राज्यसभा में थी मैं भी उस टर्म में राज्यसभा में था. लेकिन सबसे गजब की बात कि उनकी शख्सियत ऐसी थी लता जी की कि मैंने खुद अपनी आंखों से देखा कि 1-2 बार प्रधानमंत्री हमारे भूतपूर्व भारत के और अभूतपूर्व अटल बिहारी वाजपेयी जी खुद उनके लिए रुक कर इंतजार कर रहे थे और खुद वो जब आ रही थी तो बढ़ के उनका स्वागत किया. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील शोक व्यक्त केलेला आहे. आपल्या अनेक गाण्यांसाठी लता दीदींनी आवाज दिला. ती गाणी अजरामर झाली, लोकप्रिय ठरली याची आठवण देखील त्यांनी सांगितली. मैंने भी 200 पिक्चर से ज़्यादा काम किया है इस फिल्म इंडस्ट्री में. उसमें जितने भी हिट पिक्चर्स थे, जो हिट ना होने पर भी उन्होंने कितना गाना मेरे गाया है. तो ये मेरा सौभाग्य है कि ऐसे एक कलाकार के संगीत गीत जो उन्होंने गाया उसके ऊपर मेरा परफॉर्म करने का अवसर मिला. जैसे आप देख सकते हैं खुशबू, किनारा, लेकिन इस किस्म के बहुत सारे गुलजार जी के, फिर मनमोहन देसाई के नसीब मेरे नसीब में तू है कि नहीं, ऐसा एक गाना.
देन शोले का जब तक है जान, सी ऑल आर माई वेरी बिग हिट सॉन्ग्स। इसके अलावा नाम गुम जाएगा, आपको और भी किसी भी किस्म का, अगर ये सैड सॉन्ग है, और आप जॉनी मेरा नाम में भी देख सकते हैं कितना अच्छा 3-4 गाने सब मेरे ऊपर था, और गाना लता जी का गाया हुआ, एंड ऑल द सॉन्ग्स वर बिग हिट्स फ्रॉम दैट टाइम टिल रिसेंटली जो भी पिक्चर मैंने किया है। क्या आप मानते हैं कि वो ऐसी आवाज़ आप भविष्य में सुन पाएंगे? बिल्कुल नहीं। आई मीन सब लोग कोशिश ज़रूर करते हैं, बच्चे लोग भी बहुत अच्छा गाते हैं, बहुत सारे बच्चे लोग, लेकिन उनके जैसा गाना बहुत मुश्किल है। It was something very special. It's very difficult to get somebody like that. भारतीय जवानांनी सुद्धा लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली आहे। कुपवाडा सेक्टरमध्ये 0° तापमानात 56 RR बटालियनच्या वतीनं लता दीदींना आदरांजली वाहण्यात आली। कुपवाडामधल्या काही नागरिकांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला आणि लता दीदींना आदरांजली वाहिली आहे। संगीत क्षेत्रातल्या एका युगाचा अंत झालेला आहे। न्यूज 18 लोकमतच्या वतीनं लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली। इथंच थांबूया। नमस्कार।